आणि पांबन ब्रिजचं उद्घाटन सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय। आपण थेट जाऊया। तर मोदींच्या हस्ते नव्या पंबन रेल्वे पुलाचं आता उद्घाटन केलं जातंय। रामेश्वरम ते मंडपमला जोडणाऱ्या पुलाचं हे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जातंय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता रामेश्वरमध्ये दाखल झालेत आणि पंबन पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जातंय। ही दृश्य आपण थेट रामेश्वरम मधून बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामेश्वरमध्ये दाखल झाले आहेत आणि रेल्वे वाहतुकीसाठी पांबन ब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे। जुन्या रामेश्वरम ते मंडपम पुलाला समांतर हा पूल असणार आहे। तर 2013 ला अपघातात जुन्या पुलाचं नुकसान झाल्यानं हा नवा पूल बांधण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतंय। डिसेंबर 2022 पासून पांबन ब्रिजवरची रेल्वे वाहतूक बंद होती। तर देशातला हा पहिलाच व्हर्टिकल लिफ्टिंग पूल आहे। व्हर्टिकल लिफ्टिंगमुळे पुलाचा काही भाग वर करून पुलाखालून जहाजांची ये-जा होणार आहे। पुलाची लांबी 2.7 किलोमीटर एवढी आहे आणि या पुलाच्या निर्मितीसाठी 550 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याच्या कोनशिलेचा कार्यक्रम करण्यात आला होता आणि आज याचं उद्घाटन आहे। या पुलावरून ताशी 50 किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत। त्यामुळे देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हा पूल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। रामेश्वरम ते मंडपमला जोडणारा हा पूल आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आता ह्या पुलाचं उद्घाटन केलं गेलंय। रामेश्वरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेत। आता नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा देखील दाखवण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल समजलं जातंय देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, कसा असेल हा पूल? नक्कीच हा पूल वेगळा यासाठी ठरतोय कारण हा पहिल्यांदा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज असा हा बनवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण आपल्या देशातील दळणवळण आणि रेल्वेची परिस्थिती पाहता या पुलामुळे संपूर्ण रेल्वेच्या प्रवासात एक मोठा आणि एक प्रकारचा क्रांतिकारी असा टप्पा नक्कीच म्हटलं पाहिजे। आणि या ब्रिजवरून जे ट्रॅक्स आहेत तर ट्रॅक्सची सुद्धा पूर्णपणे जी कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त असणार आहे, जेणेकरून त्यावर हाय स्पीड रेल्वे सुद्धा धावू शकतील। आणि म्हणून हा पंबन ब्रिज हा एक महत्वाचा टप्पा ठरतोय। 72.5 मीटर इतकी याची लांबी आहे आणि 3 मीटर उंच असा हा बनवण्यात आलेला आहे यापूर्वीच्या ब्रिजपेक्षा आणि व्हर्टिकल लिफ्ट च्या पद्धतीने हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे। खरं सोमेश, हे व्हर्टिकल लिफ्ट हेच याचं एक खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणात इथे तंत्रज्ञानाचा वापर आणि वाहतुकीसाठी एक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरता येईल याचा देखील प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आत्ताचं जे पार्क स्ट्रेट होतं तमिळनाडू मधलं, तिथून म्हणजे तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये हा ब्रिज आहे आणि यापूर्वी सुद्धा इथे ब्रिज बनवण्यात आलेला होता, परंतु त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेकदा रेल्वे समोर जो प्रश्न असतो तो की हाय स्पीड रेल्वे चालवण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध होऊ शकतात, परंतु रेल्वेचे रूळ हे तितक्या कॅपॅसिटीचे नसतात की तिथे हाय स्पीड रेल्वे चालवल्या जाईल आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेच्या प्रवासाला आपल्याला अनेक दिवस लागतात, अनेक जास्तीचा वेळ लागतो
कारण आपल्याकडे तेवढ्या हाय कपॅसिटीचे रेल्वे रूळ नाही आहेत. त्यामुळे आता जे नवे रेल्वे रूळ नवा ब्रिज बनतोय त्या ठिकाणी रेल्वे रूळ सुद्धा हाय स्पीड कपॅसिटीचे वापरले गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टीने हा ब्रिज किंवा या ब्रिज मार्फत होणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक महत्वपूर्ण ठरेल एवढं नक्की आहे. आणि मेटल यूज करून ते मेटल एका विशिष्ट पद्धतीचं वापरलं गेलंय जेणेकरून समुद्राच्या खाऱ्या पाण्याने ते गंजणार नाही, तो जास्तीत जास्त काळ टिकेल अशा स्वरूपाचा ब्रिज आहे. त्यामुळे नक्कीच हा ब्रिज एक प्रकारे चमत्कार म्हणून पाहिला जातो. सोमेश, वाहतुकीबरोबरच याचा कुठेतरी देशातील दळणवळणासाठी फायदा होणार आहे. याचा काही आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील परिणाम होईल. आपल्या देशाच्या व्यापारावर कशा प्रकारे याचा सगळा परिणाम होईल? नक्कीच तमिळनाडूच्या समुद्रामध्ये बनवण्यात आलेल्या या ब्रिजमुळे एकतर वाहतुकीवर दळणवळणावर परिणाम होईल आणि त्यासोबतच जे आपल्याकडे मालवाहतूक होते त्याला देखील या ब्रिजचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे आत्ताच जे आपण पाहिलेलं आहे की एकतर हायर स्पीडच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या तिथून जातील. म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे त्यानुसार 80 किलोमीटर पर आवर ट्रेनच्या स्पीडनी एवढे ट्रेन या ब्रिजवरून जाऊ शकते. सध्याच्या स्थितीमध्ये असे ब्रिज रेल्वेचे नाहीयेत की जिथे या स्पीडने रेल्वे जाऊ शकते किंवा जाण्यासाठी परवानगी आहे. त्यामुळे जर 80च्या स्पीडने रेल्वे जाऊ शकते तर इथे कदाचित वंदे भारत ज्या स्पीडने जाते तर त्या स्पीडच्या रेल्वे गाड्या सुद्धा या ब्रिजवरून जाऊ शकतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या ब्रिजला एक महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट, हा पूर्वीच्या ब्रिजपेक्षा उंच बनवण्यात आलाय जेणेकरून ज्या उंच शिप असतील, ज्या बोटी असतील त्यांना देखील कोणत्याही प्रकारचा एक प्रकारे अडथळा हा या ब्रिजमुळे निर्माण होणार नाही. तर अशा दृष्टीने हा पंबन ब्रिज हा अति महत्वाचा आहे या सगळ्याच्या अनुषंगाने. आणि तमिळनाडूतील होत असलेले समुद्री व्यापार, तिथली मासेमारी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. हो, खरंय. सोमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.